नमस्कार मित्रांनो. तर फायनली आपल्या शेतात मिरचीची लागवड झालेली आहे आणि खूप मित्रांनी फोन करून जी माहिती दिली शेतकरी मित्रांनी की अशा प्रकारे लावा, अशा प्रकारे पाणी द्या, काय जे खत वगैरे टाकायचे ते सांगितलं, त्यांचं धन्यवाद. आणि बघू शकता झालेला आहे लावून. अशा प्रकारे मिरचीची लागवड झालेली आहे आणि 1-1 फुटाच्या अंतरावर मिरची लावून झालेली आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त कष्ट हे आईवडिलांचंच आहे. तर सध्या कालच लावल्यामुळे एकच पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारची रोपं थोडी सुकत आहेत. बघू शकता. ह्याच्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा कमेंटमध्ये ज्याला माहिती आहे त्यांनी सांगावे, कारण प्रत्येकाची माहिती थोडीशी वेगळी येत होती. प्रत्येकजण जो माहिती देत होता तो थोडीशी वेगळी माहिती येत होती. खूप छान माहिती दिली मला. तर अशा प्रकारे बघू शकता आपण मिरचीची लागवड कंप्लीट केलेली आहे. तर पुढे घ्यायची काय काळजी असेल किंवा मिरचीवर काहीतरी रोग वगैरे पडत असतील तरी तेही सुद्धा सांगावं. अशा प्रकारे मिरचीची लागवड झालेली आहे. कृपया मला सांगा की आता लागवड झाल्यानंतर या अशा प्रकारे रोप सुकत आहे, तर याच्यासाठी काय करावं ते सुद्धा सांगा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्याला कुणाला ह्याबद्दल माहिती आहे त्यांनी कृपया सांगा. आणि पावसाचं प्रमाण यावर्षी बहुतेक कमीच वाटायलं आहे, कारण आज 19 तारीख आहे जून महिन्यातली आणि पावसाचा काय पत्ता नाही. त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. कोथिंबीर लावायची होती, परंतु मोठा पाऊस येऊन नुकसान झालं असतं, त्याच्यामुळे मिरच्याचं लावल्यात. आपल्याला क्षेत्र कमी आहे मित्रांनो. तर तुम्हाला पुढे चालून थोडंसं मिरच्या मोठ्या झाले की तोही व्हिडिओ टाकतो. मला थोडीशी तुम्ही माहिती द्या कमेंट सेक्शनमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा थोडीशी मिरच्याबद्दल माहिती. ओके.